मंडळी, हास्य विनोदाचा संगम करून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, सोटू आणि तात्या पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत हास्याच्या तारा जुळवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या व्होल्टेज ब्रेक परफॉर्मन्ससाठी आणि त्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हाई स्पीड में कैसा वो स्क्रीन पे ना थोड़ा लाउड दिखता है. जी सर. इसलिए वो फाइट सब दिखता है ना, थोड़ा लाउड बीट है. अगर आएंगे तब तक आप बैठो कोई प्रॉब्लम. गफूर भाई चलो जल्दी. भाई सर को बुला. पिजा. मैं क्या बोलता हूँ, विलन भाई रेडी है ना आप? रेडी. नहीं ये नाटक मत करो, एक्टिंग करो सिर्फ. अच्छा हाँ क्या? हाँ भाई तू चीता है. चीता है याद है ना तेरे को? एडिशन लेने का नहीं, बाद में VFX में ना बम्बू लगता है. समझा तू? समझा ना? अरे गुड मॉर्निंग सर. सर वो कल का रिहर्सल याद है ना? हाँ सर. हाँ तो यहाँ से करते हैं सर. हाँ सर. हाँ सर, पहला क्या मालूम है? हाँ. मैं और ये अपना विलेन है उसका गुंडे. हाँ, पहले इसको और मेरे को ये 25-25 देने का. बाद में चीता के बाद जाने का 50-50 देने का. बाद में विलेन को 80-90 पूरे 100 दे देने का. समझो आप? समझो, रेडी है ना? ready. कंफ्यूजन रहेगा तो फिर से करते हैं अपन. नहीं क्लियर है. 25-25, 50-50, 80-90 पूरे 100. पूरे 100. हाँ रेडी आहे पीपी? सर रेडी रेडी आहे ना गफूर भाई? रेडी आहे ना? रेडी रेडी है. एक करतोय आपण. सर करूया, जसं होईल करूया. ओके. एनर्जी दे दो, वो मूड चाहिए. हाँ, चलो. पहला 25 राइट में है. पहला 25 राइट में. गफूर भाई अभी चलो ना, हो गया ना सब? रेडी. सब रेडी है क्या? गुड टू गो सर. हाँ चलो, एक्शन. तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी तुझा जीव घेईन. अरे भाई रुक जाओ. इतनी जल्दी क्या है? यहाँ देखो. ये मेरा नया शौक है, मेरा नया खिलौना. इस बटन को दबाने के बाद तुम्हारी माशुका को बिजली के झटके लगेंगे और उसके चीथड़े होंगे. राज तू इथून जा. राज तू तुझा जीव वाचव. राज जा तू. नाही भारती, माझा जीव तर तू आहेस. तुला सोडून कसा जाऊ? कुछ मत करना, वरना ये मेरा चीता है, बड़ा खतरनाक है, झपट पड़ता है, घुटने की कटोरी खा जाता है. रुक जाओ. सर काय झालं? भाई क्या हुआ क्या? सर आरामात हो. अरे बापरे, काय झालं? पाणी घ्या. द्या. पाणी घ्या. हाँ, गया बस द्या एक बॉटल. पीपी क्या हुआ? पीपी अरे तू का शॉक लागायची ऍक्टिंग करतोय बे? ती करते ना तिकडे, तू बंद करायचंय ना बटन बे. काय शॉक लागला. सर बस. खरंच शॉक लागला? ए, बसवा त्याला. हात लावू नका. थांबा, हात लावू नका आता. काय नाही. बसव पाणी पी. अरे सर बसा ना. कोण आहे? बसा तू कोण आहे रे? सर, इकडे बसा सर.
कोण आहे तू असिस्टंट कोणी केलंय हे सर ते जुने इलेक्ट्रिशियन आहेत ना तात्या त्यांनी केलंय सर हे त्यांना बोलवा आहे ते मी बोलवतो येणार आहेत ना का एकच दिवस आलेले येत या मग बोलवा त्यांना हो तात्या अहो, या इथं प्रॉब्लेम झाला काय करता याला लवकर फोटो तुला एक कळत नाही होय पटपट चल म्हणलं तर मामा तात्या मिसळ पाव खायला जायचं आहे मिसळ पाव खायला जायचं आहे इकडे गेलो असतो तर शूटिंग बॉम्बाला असतं इकडं वय तात्या माझी आई म्हणती सकाळी उठल्यावर मेथीचे दाणे खावेत. सोटो हा सगळं ठीक आहे ना वय तात्या मग मी काय सांगालोय तू काय बोलायलायस काय संबंध आहे काय त्याचा नाही ते आपलं जरा आपलं नाही तुझंच असते तात्या हो तात्या तात्या नमस्कार काय नमस्कार सोडा काय मशीन बनवलंय म्हणजे अहो शॉक लागतोय त्याला शॉक लागतो आणि तो कस काय लागतोय शॉक त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलंय ना त्याच्यासाठी बोलावलं हो हा, हा. सोटो वय तात्या पकड दे बरा वय तात्या द्या, द्या, बघा काय ते हा, ते पीपीजी आप आओ इधर जरा. लागला यार हे झालं काय क्लिअर झालं काय शॉक लागतो तात्या हा हे कोण आप्पा तात्या नाही हो तात्या, तात्या. हा सोटू पकड दे बरा वय तात्या देतो की हा. तात्या तुम्हाला माहितीये काय श्रीलंकेत कुत्र्याला बल्ला म्हणतात बल्ला. त्याला बल्ला म्हणू दे नाहीतर आणखी काही म्हणू दे तुला काय त्याचा आणि शांत बस साहेब हा. कुठं लागतोय शॉक नाही लागत हो शॉक हॅलो लागतोय हे पेटतच नाही हो पेटत नाही म्हणजे पेटतच नाही खालचा बंद केलंय तुम्ही कुठं लागतोय शॉक शॉक लागत नाही हो नाही लागला लागला मी नाही हो. सर ओमी सर मी लावला ना मला लागला मी लागला मग अशी शॉक सोटू वय हात लावून बघ बरं शॉक लागतो का बघ हे काय नाही लागत आहे हो नाही लागत ते नाही लागत आहे नाही मला लागला आता ह्याला लागत नाही म्हणजे नाहीच लागत आहे शॉक एक वेळी हे बिघडलेलं असेल पण काय झालं नाही लागत आहे शॉक नाही लागत त्या पण मगाशी लागला तुम्ही लागतंय तर लागत नाहीये ह्यांना लागतोय काय 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 हा मला असं लागला असतं हे वायरिंगचं असतंय का नाही माणसासारखं असतंय म्हणजे कधी कुठं जोडलेलं असेल कधी कुठं तुटलेलं असेल सांगता येत नाही त्याच्यामुळे लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडं बरा माणूस आहे ना यार शॉक लागला बोलतो लक्ष द्यायचं नाही लक्ष दिलं पाहिजे अरे तुम्ही लक्ष द्या ना शॉक लागतोय मग तुमचं बटन दाबताना काहीतरी चुकत असेल बटन आहे का नाही हा बटन आहे ना एकदम असं अलगद दाबायचं त्याची पण कला असते काय? सगळ्यांना जमत नाही ते नॉनसेन्स बोलताय तुम्ही आप्पा कोण तुम्ही आहात ते नॉनसेन्स बोलताय ते हे बटन दाबण्यात कसली आली डोंबलाची कला अहो नाही हो कसं बघा बटन आहे का नाही आपण कसं दाबतो हा बाचकन दाबतो हा मग ऑफकोर्स तसं नाही दाबायचं बटन आहे ना हे बघा या बोटाकडे बघा हे काय आहे? हे चिडवतायत यार असं असं करतात बघून घे मला ना पूर्ण बघून घे ना पीपीआर मी चांगल्या नजरेनं बघा हो अरे हे बघा हे बोटाचा पुढचा भाग आहे ना हो त्यानं फक्त हे बटन आहे ना असं टच करायचं पेटलं का आहे का पेटलं का त्यांना लागला पण हे अलगद असं असं टच करा झालं का बंद झालं का काय झालं कसं आहे आपुलकीनं दाबायचं असते हो बटन आपुलकीच भुकेलाय होते तात्या मला शॉक नाही लागला मला जमतय. लेखा तुला लई जमतय फक्त संधी गावो ना वय तात्या हे जगासाठी बरं आहे बरं साहेब झालंय झालंय हे. अरे जा झालंय त्यांना कळलंय ते बटन काय दाबायचं ते असं 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 नाही, तसं नाही असं होत. दाब पे. अरे चिडवतात यार ओमी अरे सर. चिडवत नाही आहेत ना तात्या ते सांगतायत ना पण अरे मी फाईट सिक्वेन्स करतो या दिमाग में मज्जा आहे यार अब पीपी सर पीपी मी जॉन आणि टायगरला नाही म्हणून मी तुला घेतला फिल्म मध्ये बापरे म्हणजे चूक ह्यांची नाहीच आहे अरे म्हणजे सांगतो ताता तुम्ही इथे बसा हो. इथे बसा तुम्ही सोटू नेबर मला तिकडं वय नमस्कार चलो चलो टेक करते चलो चलो ते अलगद दाबा अलगद दाब डायरेक्ट फाईट सिक्वेन्स मला पासून लागलं सर 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 ओमी सर काय हा फाईट सिक्वेन्स सगळा झाल्यावर तो हग वाला सीन आहे ना लगेच रिॲक्शन रिॲक्शन आहेत त्या ते
रिॲक्शनच मला कधी करते असं झालंय सर. लक्ष्मी थांब जरा. लक्ष्मी नाही सर, चेतना. हे कोण आहेस ती? थांब जरा. हा ते जा तिकडे बस, करूया तो सीन. सर मला पीपी सरांबरोबर तो सीन करायचा आहे मला. इट्स माय ड्रीम सर. माझं पण ओय ओय नाही नाही म्हणजे रोमॅन्टिक सीन करायचं. अरे नाही हो, म्हणजे मी तुमच्यासोबत विलनचं काम करतोय, माझं भाग्य आहे सर. मी तिकडे मालेगावला काम करतो विलन म्हणून, डायरेक्ट बॉलिवूड मध्ये एंट्री झाली माझी म्हणून सर. चलो 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 श्यामजी. श्यामजी हा सर. चला ते करा चला. रेडी आहे? डायरेक्ट फ्रॉम द ऍक्शन. हा डायलॉग डायलॉग बिलॉग नको, डायरेक्ट मारामारी. मला लागलं म्हणून सर डायलॉग. हा ओके पीपी. आय एम सो सॉरी. ऍक्शन. राज. आहा. वा वा. रुक जाओ. हात लावू नका. थांबा. ए बाबा परत लागला का शॉक? ओय पीपी पाणी. हे जिवंत आहे ना? हाय, हाय. ए, जाऊ दे. तात्या. अरे बापरे. सर सर ओम सर. काय झालं बघा त्याचं. ते बसवा त्याला, बसवा त्याला. ए, सँडी, जो कोण आहे तिकडे जा. परत शॉक लागतोय तात्या, काय करताय? कसं काय लागतोय शॉक त्याला? लागतोय ते दिसत नाहीये का? मला कसं कळणार? कसं तुम्ही बघा ना कसं मी लागतोय. इतक्यांदा हात लावला, सोटून त्याला बंद चालू केलं, आम्हाला शॉक लागना. परत एकदा बघा. सोटू वय तात्या. पेटी घे बरं इकडं. असतोच का तुमच्या बरोबर? म्हणजे माझी सगळी अवजार त्योच सांभाळतोय. ओके सर. ओके ना? सोटू पेटी खोल बरं. तात्या शॉक लागतोय ओम सर. शॉक लागतो त्याला. गाणं काय गाताय त्याला शॉकला? जा म्हणजे काय? जा. आहे का? करू द्या ना त्यांना. आलं. शॉक लागतो. कसं करायचं? आणि बघा तो तुम्हाला बोलवलं ना त्याच्यासाठी. नाही, हे वायरे आहेत ना, हे कंडम म्हणजे बंडल कंपनीचं आहेत. त्या डांगेला सांगितलं एमएजीची वायर वापर, एमएजीची वायर वापर. ते ऐकत नाही हो. 2 रुपये स्वस्त म्हणून कुठल्या तरी दुसऱ्याच कंपनीचं वायर वापरायला येतं. आता 2 रुपये वाचून ते मोठे साहेबांनी, गोस्वामी साहेबांना काय बंगला बांधून देणार त्यांचं त्याला माहित बाबा. मग आणि अरे मग आणि काय मग आणि ते बघा ना ते. नाही पण ते डांगे ऐकत नाही हो ना. आणि त्याला काय सांगितलं ना, डायरेक्ट ते दशरथच्या समोर उभं करत. दशरथ पहिल्यासारखंच आहे हो. बदलायचंच नाही म्हणतो. बाकी काही असू दे पण आपण चुकेगा नाही साला. ह्याला 1000दा सांगितलं वायर बदल, वायर बदल. तो डांगेला म्हणतो तात्या बदल. काय करायचं आता? ते कसं आहे, वायरिंग जर नसेल ना व्यवस्थित तर ते पेटणार नाही. अरे तात्या तुम्हाला कळतंय का? पण त्याला शॉक लागतोय ना. नाही पण वायरिंग बघितलं का हात लावून शॉक लागतोय की नाही? वायरिंग बघा. वायरिंगचं कसं असतंय, एक न्यूट्रल असते, हं. एक फेज असते, आणि गंमत तिसरीकडे आहे. तिसरी वायर आहे ती आर्थिंगची वायर असते. ही ती नाही, ही आता मुद्दाम करताय. नाही. डेफिनेटली मुद्दाम करतायत. जर नाही. तिसरी खाली का दाखवली? एक मिनिट. काय का तिसरी? तिसरी खाली का दाखवली त्यांनी? आता ही आर्थिंगची वायर आहे ना हो, ती जमिनीमध्ये सोडलेली आहे हो, म्हणून ती खाली आहे. दशरथला काय म्हणलं, आर्थिंगची वायर आहे ना ती 8 फूट खोल जमिनीमध्ये सोडून दे. त्यानं मला डब्यामध्ये माती भरलेली म्हणलं ह्याच्यामध्ये अडकव. काय करावं? हं? काल माझा काका आहे ना चीनच्या ट्रॅफिक मध्ये अडकला होता, पण त्याच्याकडे कारच नाहीये. छोटू हा. तिथं जाऊन थांब बरं, नाही तर हाताला लागल ते ओढीन. तात्या, जा तिथं.
तात्या शून्य मिनिटात करतो हे करा ना, त्याला शॉक लागतोय तात्या. करा काय ते लवकर करा ना तात्या. शॉक लागतोय, तुम्ही काय करताय आहे तात्या ना, यार. हे बस झालं. आता 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 नाही लागणार शॉक. फक्त काय करायचं फक्त एवढं लक्षात ठेवा, हे चिडवतात यार हे असं. चिडवत नाही हो, फक्त आपुलकीनं दाबायचं म्हणजे ते शॉक नाही लागत बघा. अरे अख्खा सिक्वेन्स एक हिरो फाईट करून येतोय, चित्त्या बित्त्याशी भांडतोय असा फुल या 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 आणि मशीन जवळ येऊन असं करणार आहे. सेन्सच नाही पण नॉनसेन्स बोल. त्याला काय होतंय आणि जमतंय की तसं जमतंय तसं? मग अरे काही काय वाटेल ते बोलताय. यांना काय जमतंय, यांना माहिती आहे कसं करतात, यांना माहिती आहे ऍक्टिंग कशी करतात, यांना माहिती आहे बटन कसं बंद करणार फाईट करून. माहित आहे की तवा मग करून दाखवा, तुम्ही करून दाखवा. दाखवतो की मग ह्यांना बाजूला घेऊन जावा. दाखवू दे त्यांना. अरे. दाखवू दे अरे, आहे ते सर. दाखवू दे. चल अरे, मी- दाखवा तात्या. हे पोझिशन घ्या सगळ्यांनी. अरे ओमी सर, बघ ना, देख ना तू पीपी. 0 मिनिटात दाखवतो. दाखवा. अरे सर ओमी सर ज्यादा हो रहा है यार. आई तुम्ही अजिबात घाबरायचं नाही बरं, मी आलेलो आहे इकडं. तात्या मी ऍक्शन बोलतो, मग सुरू करा. हा? Ready. चलो ऍक्शन. एक न्यूट्रल असती, दुसरी फीज आणि तिसरी आर्थिंग. ऐका इकडं एक न्यूट्रल असती, दुसरी फेज असते आणि तिसरी आर्थिंग. ऐका थांबा. एक न्यूट्रल असती, दुसरी फेज आणि तिसरी अर्थिंग. अरे तात्या तात्या अरे असं नसतो तुम्ही घाबरू नका ताई. हिरो असं नसतं तात्या. हॅलो अरे क्या बात है. क्या सीन किया यार. अरे एकदम अलग सीन किया. भारी. क्या बात है. देखा क्या पीपी सीन देखा कैसा अलगद से देखा. ह्याच्यावर टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी आता. तुमचं काय टाळ्या झालंय, वाजवल्या सगळ्यांनी आता. तुमचा हिरो चुकलाय बघा. हॅलो हे आता खूप झालाय, खूप झालंय. हिरो चुकलाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी किती फिल्म केल्यात. किती आ? केल्यात. खूप केल्यात, हा. मोजता येत नाही तेवढ्या केल्यात. हो. तुम्ही नाही सांगायचं मला मी किती केल्यात, कळलं. प्रमोशनला नेत नाहीत काय अवा, दिसलं नाही म्हणून म्हणलं. ऍग्रीमेंट मध्ये येतं म्हणून नाही तर दाखवलं असतं. नाही नाही तुम्ही काय करा ह्याच्या ऐवजी आहे ना आमच्या सोटूला हिरो करा, तो बरोबर करतोय. ओ सर काही बोलतोय काय, तो काय करणार आहे. हा ऍक्टिंग करायची इथे, बटन दाबता आलं म्हणजे ऍक्टर नाही होता येत. ऍक्टिंग करता आली पाहिजे ऍक्टर होण्यासाठी. त्याला कशाला लागते ऍक्टिंग, एवढी वर्ष काम करायला तो ऍक्टिंगची गरजच नाही त्याला. आमच्या गावाकडं कंपनीच्या नाटकामध्ये मावशी करतोय तो. मावशी काय करते मग. आत्ता ग बाया, जुनं जुन्यात मी उभी मेन्यात, साडी सोडी अंगात, कुंकू भरलं भांगात, हांड्यावर हांडे सात, त्यावर ठेवली परात, मी बसले दारात, हे घुसले घरात. आत्ता ग बाया. तात्या हा पण चांगला म्हणजे हा कॉन्फिडन्स चांगला पण मोठमोठे डायलॉग मारतो काय. मारतोच तो डायलॉग मारतोच तो. त्याचा सीन संपला ना डायलॉगच्या बॉड्याच पडलेल्या असतात. तुम्ही त्याला करा, ह्याला पाठवून द्या. नाही ह्याचं काय नाव आहे काय. छोटू नाही काय? छोटू नाही काय. शहामृगातला, षटकोनातला, शशातला. अच्छा म्हणजे हा सोटू हा आहे. सोटूचा स इकडं. काय मला हा सोटूच नको. मला तुमचं काम लय आवडलंय. मला तुम्ही पाहिजे. हॅलो मला तुम्ही पाहिजे हिरो चालेल सर. सर चालेल. हा, मला यांच्या बरोबर हगवाला सीन करायला आवडेल. अरे काय हॅलो अरे हिला हिरो शिकण्यात देणं नाही, हिला कृती शिकण्यात देणं यार. पीपी रुक तुझा हे काढ तुझा.
सर तू जा ना बाबा. पीपी सर तात्या जॉन आणि टायगर बोलले सर हा ठीक आहे पीपीला घ्या सर. तात्या हे बघा होतंय का आणि माझ्यासाठी रोल कार हिरोचा नाही नाही कराल ना? मला असले भिकारधंदे करायचेच नाही आहेत. माझे उद्यापासून इलेक्ट्रिसिटीचं काम सुरू होतं. मग हे आणि कोण करत बसते? मी अडकत नसतो ह्याच्यात. अहो अडकायलाच आलायत ना. नाही माझं काही खरं नाही. आज करतोय आणि उद्या कुठेतरी जातोय. छोटू चल बरं. अरे तात्या थोडा वेळ तर आता थांब, कशाला? तात्या अरे नको. अरे घ्या त्याला घ्या नाही घ्या त्याला घ्या हिरो अरे आता काय करायचं तुला आता सतत काय शॉक सांगू? लागतोय. अरे शॉक लागतो मग मी काय करू? मला पिक्चर मधून काढेल काय? काढाल काहीतरी द्या त्याला ग्लाउज बिऊज द्या. त्या ग्लोव्ह द्या करतो. असंही सर मला पीपी सरांबरोबर काम करायचं ड्रीम होतं माझं. ए जा शाने जा आत्ता तयार झाले जा शाने जा. चला ग्लाउज करा आणि सुरू करा लवकर. ऍक्शन. क्या बात है हास्याचा एकदम हाय व्होल्टेज परफॉर्मन्स. खूप मजा आली. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत प्रसाद दा. भारदार क्या बात आहे. फिल्म कुठल्या ग्रेडची होती माहित नाही, स्किट ए ग्रेडचं होतं. आहा ला जवाब. खतरनाक सांघिक सादरीकरण होतं आणि कॉन्सेप्ट मस्त होती, लिहिलं मस्त होतं आणि पुन्हा एकदा तात्या आणि सोटूची एंट्री झाली या निमित्ताने. श्यामे हे जे तुझं जे काय बिरिंग होतं वा वा ला जवाब. ओंकार मस्त, मंदार मस्त, दत्तू चित्ताकर्षक परफॉर्मन्स, मजा आली. वा वा. सोनाली ताई. ओंकार तुझं खूप स्वागत आहे. मला तुझ्यासाठी 2 ओळी सादर करायच्या आहेत. आहा, तर इर्षाद. इर्षाद म्हण. इर्षाद. दिवाळी यंदा लवकर आली आहे आणि ज्योती लखलखतात फार. दिवाळी यंदा जरा लवकरच आली आहे. ज्योती लखलखतायत फार. फराळाचं खूप केलंय पण पोट आधीच भरलंय यार. आहा. कारण तू परत आलायस आपल्या हास्य जत्रेच्या सेटवर. आता आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही ओंकार. आहा, क्या बात आहे. How sweet. क्या बात. खूप मस्त. येस येस. आणि मला इन ॲडिशन टू दॅट मला वाटतं सेटसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऋषी फॅब्युलस जॉब. सेटसाठी पण आणि आमिर आणि बँडसाठी पण. ॲब्सोल्युटली करेक्ट. इतकं त्या एराचं म्युझिक होतं ते क्रिएट करणं फार डिफिकल्ट आहे आणि ते इतकं अफलातून गेलं तुम्ही सगळ्यांनी. क्या बात आहे. वा वा वा. आणि शॉक एलिमेंट पण. वा वा क्या बात. टीम थँक्यू सो मच. मंडळी शूटिंगला मिळणाऱ्या लेट पेमेंटवर तिथल्या कलाकारांनी काढलाय थेट सोल्युशन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या रिटेकसाठी. तेच रिटेक घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. अय्या हा सीन आपण मागच्या आठवड्यात शूट केला ना. कुठला ग? तुम्ही नाही का मला हंटरने मारता. अच्छा तो जमलं काय? नाही जमलं. आज पतूर सरपोतदार घराण्याच्या 7 पिढ्यांमधल्या एका पण सुनेच्या तोंडातून नाही जमलं हे ऐकलं ना. हे आम्ही तोच ना. काय होतं त्याचं? हा मग ते माझं पालुपत. तुमची लाकडं चुलीत घाला आईसाहेब म्हणतात मला. आलं का ध्यानात? जास्वंदी हंटर घेऊन ये. तो परत करतोय आपण. बाप रे ईशाताई काय पाठांतर सॉलिड आहे तुमचं. गेल्या आठवड्यात केला होता सीन अजून लक्षात आहे यांच्या. फोटोग्राफिक मेमरी आहे का माझी. एकदा बघितलं की लक्षात राहतं. कमाल परत करायचा हा सीन. सरांना विचार. पवया सर पुन्हा का करतोय आपण हा सीन? कुठला? हा तो काय हंटरवाला. चॅनलने सांगितलंय काय? कोण ते काय काय ते एपीचं नाव आहे? राजसी. हा मॅडम बोलले तो सीन परत करायचा कारण का तू कुठली साडी नेसली होती त्या सीनला? रेड कलरची. हा ती साडी तुझ्या कॅरेक्टरला जात नाही बोलली. हा मागचे 10 एपिसोड काढून दाखवले तिला. बोललो त्या साडीवर 10 एपिसोड शूट केले. Exactly. रिशूट करू परत. कठीण आहे. काय म्हणते की त्या सीनचा जो मूड आहे त्या मूडला ती साडी जात नाही म्हणून. जाऊ दे आपण करूया ईशा मॅडम. करूया. आपण करूया. तो काय आहे त्या सीनमुळे अख्खा एपिसोड अडकलाय माझा. करूया पण तुमचे प्रोड्युसर कुठे आहेत? आज पैसे द्यायला येणार होते ना. काल डेंजर भांडण झालंय आमचं फोनवर. 8 महिने फुकट काम करतोय तुमच्या प्रोड्युसर साठी आम्ही. मॅडम माझं सुद्धा तसंच आहे काहीतरी. मग बोलायचं. ते तोंड फक्त वेफर्स खायला नाही दिले ना बाळा. बोलायचं हक्कांसाठी बोलायचं आपण.
नाही तसं नाही ताई, म्हणजे तुम्ही बोलू शकता पण आम्ही कसं बोलणार ना. मी तर नवीन पडते, मी काही बोलायला गेले तर इंडस्ट्रीत काम करायचं आहे ना असं ऐकवता. माझ्या तर पोटात घोळाच येतो, माझ्यात हिंमतच नाहीये. पण तुम्ही सॉलिड सोललं त्यांना. मग पैसे न देणाऱ्या प्रोड्युसर्सना सोललंच पाहिजे. आणि आमची आजची ओळख नाहीये ग. 15 वर्षापासून ओळखतोय आम्ही एकमेकांना. INT ला बॅकस्टेज करायचा आमच्या एकांकिकेला. आत्ता प्रोड्युसर झालाय, तो काय बोलणार आहे मला? हॅलो माझं काय बोललो होतात? कुरिअर आज चेकबुक प्रिंट करून कुरिअर करतो बोललो होतात ना. आता फोन करा सांगताय की अजून चेकबुक प्रिंटच नाही झालं. ह्याला काय वाटलं? माझे हे लोक असं लावून बसले आहेत आहे की ना. मग त्यांना काय उत्तर द्यायचं मी? नाही हे बघ ऐक हे बघ, तू रिलेशनशिप मॅनेजर आहे. माझं काय, माझं रिलेशन खराब होत आहे ना. नाही फोन देऊ, पैसे काढू शकत नाही, पैसे देऊ उपयोग काय का? हे पण बँकेचा हे मला हे हे फॅन लाव रे, पाणी का? हॅलो हॅलो सर, हे काय काय झालं? काय ना ग, पैसे आज देणार होतो, थांबावं लागेल. थोडा घोड झालाय. काय घोळ झालाय? अरे ईशा भाई कसं आहे तू? मावा खाऊन बोलायचं नाही महेश. काय झालं? बँक ते बोलले पासबुक अजून प्रिंटच नाही झालं. काय करायचं? सर तुम्ही फोनवर चेकबुक म्हणालात. पासबुक हाताने लिहितेस, तो पण प्रिंटर होतो ना. चेकबुक पासबुक प्रिंट नाही झाला, हा प्रॉब्लेम झाला असं बोलले ते, कळलं का? अच्छा. हा ज्या पेमेंटला लेट होईल जरा. काय झालंय ते बोलतायत सर्व्हर डाऊन आहे. चला मला एक कळत नाही, यांचा सर्व्हर असताना डाऊन कसा होतो? हे आसरे आहे ना. आता इतके दिवस थांबलात ना, अजून 4 दिवस थांबा, मी करतो पेमेंट. हे चला हे ईशा, काय माहिती आहे चॅनलकडे एपिसोड अडकलाय. प्लीज काय नाही दिला ना वेळेवर लय नुकसान करतात. 2 एपिसोडचे पैसे कापतात. चल करूया चल लवकर. हॅलो राष्ट्री, हां नाही हे पण निघाला पोरगा, रनर निघाला एपिसोड घेऊन. हो झालं शूट कधी झालं, निघाला पोचेल तो. हां ए रात्री ऐक ना, फोटो मस्त टाकला असा फेसबुकला. कोणी क्लिक केला? जरा हां मग मस्त. हां नाही, यू आर सो स्वीट, तू चांगलीच आहेस. हो हां ओके. महेश केक काटते, पाठक कर लवकर. काय करतो तू? पाठवा एपिसोड. चला सुरू करूया. चला. हो चला सायलेन्स, रोल, रोलिंग, ऍक्शन. आई साहेब केतकी. अरे देवा, आई साहेब नाही बोलणार आहेत तुझ्याशी. काय जास्वंदी, मी असं काय केलंय? केतकी, कालच्या पूजेला का हजर नव्हतीस तू? कारण काल आमच्या ह्यांच्या शर्ट वरती चहा सांडला, तो धुवेपर्यंत पूजा संपली होती, म्हणून मला नाही जमलं. नाही जमलं. तुझ्या आज पतूर पोद्दार सर घराण्यातल्या 7 पिढ्यांमधल्या एका पण तोंडाच्या सुनेतून नाही जमलं. कट. काय आलं? मॅडम ते थोडं चुकीचं बोललात तुम्ही. वाक्य थोडं नाही लिहिलंय तेच बोलले. नाही, सरपोतदार तर तुम्ही पोतदार सर बोललात. आणि ते आणि बोलली कुठल्याही तोंडाच्या सुनेने. ए इजा, सुनला किती तोंड असतात? तुझ्या बँकला जेवढ्या ब्रँचेस असतात तेवढी. सुरू काय चल लवकर. ऐका ना ईशा मॅडम तुम्ही एकदा लाईन करून घेता का? नाही सॉरी, मला कळत नाही, मी चुकले. आय एम व्हेरी सॉरी. सरपतदार घरा, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, व्हेरी सॉरी. बाबा सॉरी. ए बच्चा सॉरी. ईशा ठीक आहे. काय ना, एपिसोड खरंच लवकर पाठवायचा. एपिसोड अडकलाय. चॅनल फोनवर फोन करतात, मला पाहा पडतो. मुद्दाम नाही केलं खांडेकर. Lines सॉरी. नाही आहे, माझ्या लक्षात राहतं ना. पम ओके मॅडम. ओके लवकर प्लीज. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, व्हेरी सॉरी. ए बाबा सॉरी. सॉरी मध्ये लय वेळ जातोय.
लेट होतं प्लीज मुद्दाम नाही केला एवढंच सांगायचंय सर्व्हर डाऊन झाला सॉरी सॉरी काय सॉरी बोलली तू? एक्स्ट्रीमली सॉरी सर्व अरे चल ना ईशा सर्व माणूस आहे यार बँकचा सर्व्हर डाऊन होऊ शकतो तो आमच्या मेंदूचा पण व्हेरी सॉरी मुद्दाम नाही व्हेरी सॉरी सॉरी बाबा पुन्हा मला माहिती आहे चला चला ए, ईशा चांगली आहे माझी एकदम जुनी नटी आहे माझी आवडती नटी येस सर येस सर सर लवकर प्लीज प्लीज ए लवकर टीम सॉरी बाबा सॉरी सॉरी चला नो प्रॉब्लेम ताई नो प्रॉब्लेम. चला पहिल्यापासून चला Ready, हा ready. सायलेन्स रेडी. रोल रोलिंग ऍक्शन आई साहेब केतकी आई साहेब नाही बोलणार आहेत तुझ्याशी. का जास्वंदी मी असं काय केलंय? केतकी काल पूजेला का हजर नव्हतीस तू? कारण काल यांच्या शर्टावर चहा सांडला तो धुवेपर्यंत पूजा संपली होती म्हणून मला नाही जमलं. नाही जमलं माझा आज पतूर सरपोतदार घराण्याच्या 7 पिढ्यांमधल्या एका पण सुनेच्या तोंडातून नाही जमलं असं आलं नाहीये. तुमची लाकडं चुलीत घाला आई साहेब म्हणत्यात मला. आलं का ध्यानात? धनलक्ष्मी पंटर घेऊन ये. कट 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 अरे हा काय भिक्कू माटर आहे काय पंटर घेऊन ये काय पंटर घेऊन ये चांगलं तर चाललं होतं काय आलं ताई ताई तुम्ही पंटर म्हणालात. काय म्हणाले हंटरच्या ऐवजी पंटर म्हणालात. अरे नाही ईशा. मला मी चुकते हे मला कळत नाही याची मला भीती वाटते. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम सॉरी बाबा. काय Very sorry. नाही लेट होतो एपिसोड ना जमा करायचा लय नुकसान होईल ईशा. मी मुद्दाम नाही करत आहे आणि मी. ताई माझं नाव जास्वंदी आहे तुम्ही धनलक्ष्मी म्हणालात. धनलक्ष्मी म्हटलं हो काय होत आहे एक्स्ट्रीमली सॉरी बाबा. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. हॅलो नो हा सॉरी बाबा. अरे हो बोल राजश्री बोल. अगं नाही पोरगा निघाला आपलं मिरावरला शूट चालू आहे ना पोरगा येतोय घोडबंदरच्या ट्रॉफिक मध्ये अडकलाय. सर चॅनलचं ऑफिस परेलला आहे हॅलो राजश्री नाही त्याला फुगलवर टिटून दाखवलं. अरे नाही यार युअर सो स्वीट राजश्री. मग हे ऐक ना ते तुझा ॲड्रेस पाठव ना दिवाळीचं गिफ्ट पाठवायचं. बर नाही चॅनल म्हणणं आहे ना ते आपलं आहे वेगळं तुझ्यासाठी पर्सनल माझ्याकडनं आहे तू स्पेशल आहे ना हां युअर सो स्वीट राजश्री या चल ना ती म्हैस केक काटते माझ्या डोक्यात बसल्यावर कर ना यार. सर तुम्ही फील्ड मध्ये आहात सर अरे मी आता तू कर ना यार मी सांगतो लेट झालाय तिकडं. वाईट पण पाठवायचे ए सॉरी बाबा व्हेरी सॉरी. चल करूया ना. हा, अरे Sorry. काय ईशा तू समज गोष्ट तिकडे एपिसोड अडकलाय प्लस चॅनलचे बाईट पण पाठवायचे आहेत अजून. ए मग ऐक ना आपण बाईट करून घेऊया का आधी. माझं थोडंसं डिस्ट्रॅक्शन होईल ना तर कदाचित आय एम व्हेरी सॉरी. मी मुद्दाम नाही करत असं कधी पण मी माझ्या लक्षात नाही राहत का. येस मॅडम मग काय किती करूया वर्ष काम करते तुझ्या नाही, नाही, बरोबर? तुम्ही मॅडम एक पाठी आहेत तशा एक काम करूया आपण आधी बाईट करूया बाईट प्लीज आपण अरे बाबा, थोडंसं- हे हा, त्या- बाईट तर बाईट कर ती म्हैस तिकडे केक काटते आणि शांत होईल ती. हो आ, डोक्यात बसलाय ती अवदसा रात्री ती. कोण आले चॅनल कडून पेटूसी साठी हा हे चॅनल कडून आलेत पेटूसी साठी तू चॅनल कडला अरे तुझा पण ऍड्रेस पाठव मी दिवाळीचं गिफ्ट पाठवता. भिकाऱ्या सांगणार कोण चॅनलवाले बसले मी शिव्या घालतो त्यांना. काय बघू हे बापरे. बरं ठीक आहे चल पाठांतर कर रोल कर ना बाळा. रेडी मॅम रेडी ऍक्शन. नमस्कार मंडळी. मी अंगडी माझ्या फुलांचा सडा वेचू कशी फुलं हाती फुटलेला घडा या सिरियलमधली दीपलक्ष्मी राजशेखर सरपोतदार म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आई साहेब यांच्याकडून श्रीधात्री कायास्वरूप प्रयादिनी संवर्धन दिनाच्या आणि रत्नत्रयोत्सवाच्या महाराष्ट्र भूमीतील तमाम रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. तुमची लाकडं चुलीत घाला आई साहेब म्हणत्यात मला. आलं का ध्यानात? धन्यवाद. डन मॅम थँक्यू सो मच. आता ना चुकली एवढं ट्रैलोक्य दिनाच्या 100 रत्नाटावर सगळं बोलली आता ना चुकली मुद्दाम कळते. तुला अक्कल नाही सगळ्या कलाकारांना खांद्यावर बसून ठेवलंयस. तुला कळत नाही जरा हे करायचं. माझं नुकसान झालं तुझ्या प्रेमामधनं कापे ना
आधी द्या तर सर. याचा सुरू कर रे. हा हा हो हो. ए चला 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 ए चल बाबा आता रेडी हा. आहे चला आता मस्त होणार आहे चला रेडी चला ईशा मॅडम. रेडी सायलेन्स रोल रोलिंग ऍक्शन. आई साहेब केतकी आई साहेब नाही बोलणार आहेत तुझ्याशी. का जास्वंदी मी असं काय केलंय? केतकी कालच्या पूजेला का हजर नव्हतीस तू? कारण कालच्या पूजेला यांच्या शर्टावर चहा सांडला, तो धुवेपर्यंत पूजा संपली होती आणि म्हणून मला नाही जमलं. नाही जम काय पुढे जमच्या ल ल जमच्या पुढे ल येतो. जम नंतर विसरशील काय तर जम नंतर भल जम भ काय अर्थ आहे? हा? जम बोल काय अर्थ आहे याचा? मला कळलं मुद्दाम करते. नाही मुद्दाम करत आहे I'm very नाटक sorry. नाटक कर मला या इकडे खंड्या सॉरी इकडे इकडे मला नाही कळलं. करत आहे मी लय एवढे घरातले कुटुंब नाही नाही ऐक किती पेमेंट आहे तुझं? 3,43,000 3 लाख हे बघ झालं पेमेंट. 3,40च केले चल ना 3,000 सोड ना आता वरचे सगळे एवढं कर ना. सोडले मावा खात्याचा हा मी खाईन माझ्या पैशांच्या खाईन मावा. चला, चला. कळत मला कळतं ते चला नाटक. सीन करूया पटकन नाही पैसे आले सीन करूया चल. चला रेडी लवकर चला मला एपिसोड पाठवायचा आहे. चला छोटूसच आहे 1.5 मिनिटात होईल चल रे चला, चला, चला. चल रोल कर सायलेन्स रोल रोलिंग ऍक्शन. आबासाहेब एक हा कोण आहे? आई साहेब. तो दिसतो पुरुष आबासाहेब आहे तो. आणि अय्यो आबासाहेब आहे तो. अय्यो, मी आबासाहेब म्हणाले. सॉरी मला अरे लक्ष नाही देत आहे तुला. सॉरी असं का बोललीस तू जास्वंदी? अगं तू जास्वंदी मी सदाफुली. मी कुठे जास्वंदी? तू सदाफुली कुठे? तू केवढा? केवढा आहे ती? ए काय चाललंय तुमचं? सॉरी काय चाललंय तुमचं? 2 वर्ष सिरियल चालू कॅरेक्टरची नावं पाठ नाही. Sorry. केवढा बोलते केवढा आहे? नाही सर सॉरी. एवढा मी आहे. नाही सॉरी खरंच सॉरी. हा, मला कळलं नाही सॉरी नाही तसं ऐक काय होतं मायग्रेन ट्रिगर झालं. बच्चा काय झालं बच्चा डॉक्टर असेल तर प्लीज बोलवा मला. एक डॉक्टरांना बोलवायला पाहिजे आपल्याला चेकअप करून घ्यायला लागेल ए बाळा, खूप होत आहे का अरे बापरे, काय उलटी मला केवढा अभिनय आला रे केवढा अभिनय आलाय. ज्यूस वगैरे काहीतरी द्या. उलटी अभिनय काय बरं नाही वाटत आहे डॉक्टरांना बोलव. ए बँक अकाउंट या इकडे. किती आहे तुझं पेमेंट सांग. तुमची नाटकं कळत आहेत मला. 2.5 लाख. तुला एवढं पेमेंट आहे? सर 8 महिन्यांचं आहे. लीड आहे सर मी. स्वतः ठरवलंस? किती झालं केले चल. सर 2.47च केलं. ठीक आहे वरच्या 3,000 सोड ना काय बंगला बांधणार आहेस? तुम्ही बांधा सर. आम्ही बांधेन 3,000चा बंगला बांधेन 3,000चा मावा खाईन. तुम्हाला काय करायचं? मोठं ए तू ये तुझी उलटी किती आहे सांग. 2,70,000. काय वेल माशाची उलटी आहे एवढी? अरे काय डांगे काय पेमेंट करून ठेवलं सगळ्यांचं? एवढा आहे का पर डे प्रत्येकाचा? ते बघा पाठवले ना. आले पाठवलेत. करा आता पटकन करा. आले आले चला 3,000 कमी. ए, मी बांधणे मावा बंगला सगळं करेन. तुला काय करायचं? नाही आले सर. रेडी आता आहे करा सर. सीन. करूया आता करा नाही करत बघतो मी. नाही कर. रेडी रेडी. हांड्या चिडचिड करू नको कुटुंब छोटासाच आहे 1.5 बोलतोय मिनिटात जरा होईल. कोऑपरेट करत नाही. होणार सर वन शॉट करूया सर प्लीज. ऑर्डर चला 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 चल चल रेडी चला. होऊन जाईल. सायलेन्स रोलर कोस्टर कॅटरीना फिक्शन. तुझं किती बाकी आहे? 5,33,000 सर. तू जॉईन झाल्यापासून पेमेंटच नाही घेतलं. पाठवले 2.5 लाख पाठवले. अरे ह्याच्यात फक्त रोलिंग पर्यंत. हे चल रे सुरू कर आता. आलेत ना हा सुरू कर. चला सायलेन्स रोल. सर कॅमेऱ्याचं रोलिंगचं बटन विसरलो सर. हे ब्रेक करा लॅपटॉप दे. चालेल सगळ्यांचं पेमेंट करतो नंतर कसं करत ना शूटिंग मी बघतो.
कॉपरेट कधी कुटुंब बोलताय साधं काय कॉपरेट करता येत नाही ब्रेक कर तू नाही नको सर ब्रेक पेमेंट होत असतील तर होईल लगेच सीन सर हो हो वी आर द फॅमिली ना सर येस सर येस येस चला सायलेन्स चला. रोल रोलिंग ऍक्शन आई साहेब क्या बात है बहारदार परफॉर्मन्स या मालिकेचा पुढचा भागही आम्हाला बघायचा आहे फारच मज्जा आली बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाद दा अप्रतिम कॉन्सेप्ट सुदैवानी वेट क्लाउड सारखी कंपनी आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण 7 वर्ष त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे असं वागण्याची वेळ आपल्या एकावरही आली नाही कारण अत्यंत वेळेवर पेमेंट देणारी कंपनी म्हणजे वेट क्लाउड त्याबद्दल आपण निर्मात्यांचे आभार मानूया त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया इंटरेस्टिंग विषय होता आणि फारच इंटरेस्टिंग पद्धतीने सादर केला तुम्ही तो म्हणजे एकेकाचं ऑब्झर्वेशन अर्थात गोस्वामींचं क्रेडिट तेवढंच आहे की ती सासू आणि मग ती हिरोईन आणि त्यातली ती विलन इतकी करेक्ट कॅरेक्टर्स उचलली होती तुम्ही डेली सोपमधली रस्ता विशेष कौतुक तुझं क्या बात आहे प्रिया मस्त मी नावच विसरलो ईशा. हां मला पेमेंट मिळालंय तरी मी विसरलो ना ईशा कमाल फारच मजा आली आणि ते जे मोठं तू जे बोलली ते हे कुठले सण असतात आणि हे कुठलं कॅलेंडर आहे मलाही असंच झालं स्क्रिप्ट वाचून पशा मस्त कडक कॅरेक्टर पकडलं होतंस तू खरं पान खात होतास का ओके ओके पम्या मस्त दत्तूचाही शेवटचा पंच मस्त मजा आली वंडरफुल कॅरेक्टरायझेशन वंडरफुल मंडळी आपल्या शेंद्रू गानू देवलेकरनं भरवलाय भव्य वधूवर मेळावा त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याचे सनई चौघडे अनुभवण्यासाठी ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला झाला खदलावून झाला तुमचा त्याला मस्त जिरवून घेतली स्वतःची म्हणजे काय याला 2 तास झाले ना एक नवरा पोरगा आला ना नवरी पोरगी आली मग काय याला भव्य मेलावा या शब्दाचा एवढा अपमान कुणी केला नसेल राय त्याला बोललीस बघताव काय बघतो काय म्हणजे ह्याच्यात काय माझी चूक नाही आहे ह्या सोंडू मुळे झालंय सगळं त्यानं काय केलाय त्यानं काय केलाय त्याला काय केलं म्हणजे ताच करतोय त्याला काय बोललो मी एवढा भव्य मेलावा भरवलाय तर सगळ्या ऍड पिकअप शेड मध्ये चिकटवून ये मग चांगला गरगरीत गम पण दिला होता चिकटवायला झाला काय याने काय केला ऍड ठेवला आणि बाजूला हा. आणि गम उशाला घेऊन झोपला तिथे चिकटला होता काय रे सोंडू नाही तर काय? हे काय पण सांगतायत तू तिथे त्या पिकअप शेड मध्ये किती गोंधळ घातला तुझ्या मला झाला माहितीये काय मी काय गोंधळ घातला काय? मी उठताना माझा हात लागला का मला तर सगळं सांडला तिकडं पण त्या गमामुळे पुढे किती प्रॉब्लेम झाला तर माहितीये का तुला काय झाला? अरे त्या गम सगळा सांडला ना वांगण करायची आजी घरी झाली होती ती अशीच अडकली 3 तास अशी उभी होती लोकांना कळतच नव्हतं हिची एसटी येत नाही की ही जात नाही कुठं मग 4 जणांना वाटलं नवसाला पावणारी म्हातारी आहे म्हणून नारळ पण ठेवला नाही तिथं याला का बसताव सगळा खापर त्याच्यावर फोडाल नाही तर काय? मुलात या भव्य मेलावा भरवायचाच कशाला काय प्रॉब्लेम काय आजकालच्या पोरांना याची गरज आहे ते आपलं ठरवतात बरोबर काय तर ठरवू दे सगळं ठरवू दे सगळं मला मान्य आहे पण समाजात असं 20-30% लोक आहेत ज्यांचं जानू सोना मोना डार्लिंग काल तुला चक्कीवर बघितलं हे मेसेज वर्षानुवर्ष कोण वाचत नाही त्यांच्यासाठी हा सगळा मेळावा आहे कळलं काय मुलात मला हे नावच आवडलेलं नाही भव्य मेलावा काय बोललीस तू काय बोललीस मुलात मला हे नावच आवडलेलं नाही आहे बस इथंच तुझा दुटप्पीपणा उघडा पडतोय लक्षात घे म्हणजे काय 2 महिने झाले तुला माहिती आहे की हे नाव येणार आहे तेव्हा तू ऑब्जेक्शन नाही घेतलंस आता छापून आल्यावर तू ऑब्जेक्शन घेतेस हा हा आता मग हा, आता कशी बोबडी बोलली हा हो काय एवढं? तुम्ही सांगताय भाऊजीनो हा मेलावा नाव बदलणार नाही भव्य मेलावाच राहणार येतो कसला मेलावा मगातपासून करताय तुम्ही काय दाव? पण एक माणूस तरी फिरकला इकडे कधीपासून अरे मला वाटलं 4 लोक येतील माझ्या चायचा चांगला बिझनेस होऊन पण कोण आलाच नाही इकडे अजून काय यांची आयडिया ना खरंच येतील सगळे वाले अरे हे ना नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार इथनं सरळ लावा हा. 4थ्या मजल्यावरचं घर आहे ना तिथून मधाचं पोलं काढायचंय हो, काय? मी काय तुम्हाला मत काढणार वाटतो नाही मला तुम्ही शिडी लावून चढणार वाटतं शिडी लावून चढून तुम्ही मत काढाल असं मला वाटलं म्हणून तुम्हाला तिथला पत्ता सांगितला मी अहो मत बीत काढायला नाही आलोय मी ते इकडे तुमच्याकडे भव्य हा मेळावा एवढं त्याच्यासाठी मी आलो मला वधू करा हो, मला वधू करा
खूप म्हणजे किती वर्ष मी वधूच नाही होत आहे हो. बाबा बाबा हो काय रे वधू करायची कधीपासून होत आहे म्हणजे ही जाणीव कधी झाली कसली? अहो नाही तसं नाही हो. तुम्ही मला करा ना वधू पटकन हो. तुम्ही काय फालतूचे प्रश्न अहो, तुम्हाला विचारताय? काय तुम्ही बोलताय तुम्हाला कळतंय काय काय इकडे वा वा भाऊ इकडे वा मला करा ना वधू हो. खूप वर्ष नाही वधू झालेलो मी थांबा थांबा तुम्ही एकदम टोकावा आला होता. थांबा डोकावर आहे हो होय हा तुम्हाला लग्न करायचं आहे ना हो हो कुणाशी आता मी मुलगा आहे तर मुलीची लग्न करायचं तुम्ही काय विचारताय मला कळत नाही यार. नव तसं ना वा मग? मी काय म्हणला मला वधू करा मला वधू करा वधू. गोल झालाय हा, वधू. वधू म्हणजे पोरगी वर म्हणजे पोरगा तुम्ही वर हाव ना म्हणा मला वर करा अच्छा अच्छा सॉरी माझं काय ना ते जड मराठी शब्द आले ना जिभेत बसत नाहीत माझ्या म्हणून ते तोंड ओय काय हो? काय घे बाय गुबगुबीत मलाही वधू चालेल मी लग्न करायला तयार आहे मलाही वधू चालेल मी लग्न करायला तयार आहे थांबा जरा तुम्ही लांब थांबा मी एकदम टोकावा आला वय काय तसं माझ्याकडे बघून पुरुष आकर्षित होतात मग चला ना करूया ना लग्न काय बाय तशी मी हाय जरा कवली आहे आणि मला कौस पण आहेत ना पण नाही आता टाइम एकदम अप झालेला आहे टाइम म्हणजे हे माझा नवरा आहे होय होय बरोबर बोलते ती हे माझं टेन्शन आहे किती वर्ष झाली त्याला माझ्या पदरात पडून पण तू बाय काळजी करू नकोस तू जरी मला सोडून गेलीस मला काही टेन्शन नाही येणार मी स्वतःची काळजी घेईन कळलं काय आणि तू पण तुझी काळजी करू नकोस एका जन्मात 2 पुरुषांना उद्ध्वस्त करू शकते एवढी ताकद आहे तुझ्या एवढं काय ते चॅलेंज घ्यायला काय प्रॉब्लेम नाही परक्या माणसासमोर बोल बरोबर आहे आणि ही उद्या निघून गेली ना तर ही बॅच पण मागच्या मागे निघून जाईल म्हणजे मी दोन्ही साईडनं मोकला होईन खरं तर मला या बाईचा कंटाळा झालेला नाही मग पण तो वर्ल्ड कप आहे ना वरती लावलेला तो बघून कंटाळा आलाय मला तुम्ही जरा गप्पा बसा हो भाऊ इकडे या इथं बसा तुम्ही फॉर्म भरा पहिला फॉर्म भरा फॉर्म भर काय काय चिमटलं काय गंगा किती फोन केली सोंडूजी तुम्हाला मी तिथे उन्हात उभी होते दमले ना मी काळी झाले असते तर असं काय करताय आणि ते मला काळजीच वाटली तुमची म्हटलं सोंडूजींना काही झालं नाहीये ना मला काय झालं काही प्रॉब्लेम नाही ना झालाय तुम्हाला माझे फोन का नाही उचलले मग सोंडूजी तसं नाही बाय गंगा काय आहे इकडं भव्य मेलावा भरलाय ना आता डिस्टर्ब व्हायला नको म्हणून फोन सायलेंटवर टाकलाय मी मग ठीक बरं तू सगळं सामान आणलंच ना चायचं हा ह्याच्यात बघा हे दूध आहे हे आलं आहे साखर आहे वेलची आहे चाय पावडर आहे सगळं आहे माझी बाय ती गंगा चला चला पटकन चाय बनवायला घेऊ नाहीतर लोक कुठे आहेत लोक मला उशीर झाला का सोंडूजी नाही मला लेट झालं सोंडूजी अगं नाही गंगा एवढं नको टेन्शन घेऊ अगं मेलावा ना फक्त बोर्डावर सुरू झालाय म्हणजे वास्तविक 0 रिस्पॉन्स आहे इकडं तुला माहितीये ना माझ्या बहिणीशिवाय कोणी यांना रिस्पॉन्स दिलाय काय सोंडू मी याला सप्पा एक गोष्ट लक्षात ठेव प्रामाणिक राजकारणी आणि आमचा भाऊजी ह्यांना कोण कुत्र विचारत नाही लक्षात ठेवायचं माझा भाऊ सोशल मारतो बाय माझा अगो बा मारतो भाऊ माझा सोशल नाही मारत आहे सोशल मारत नाही मग चाय पावडर लय उडते आता घालतो बरोबर मी वाव काय झाला काय नाही तुलाही बोलल्याचं ऐकलं मी आता भव्य मेलावा 3 वेळा कोकाडलास ना तू आता तुझं बरोबर करतो मी भाऊने तुमचं नाव काय म्हणाला हा तुमचं नाव काय म्हणाला मँडी अच्छा मला सांगा तुम्हाला वधू पाहिजे होती ना वधू पाहिजे. वधू मिळाली कुठे आहे ही काय हिचं नाव गंगा भाऊजी लोक काय बोलताय ते ताई अ, गंगा माझी आहे ना ताई मला चालेल वधू मला चालेल वधू अरे वा, हे तुका ओ काय बोलता तोंडाला हाड आहे का तुमच्या काय जिभेला हाड झालं आहे का काय झालं तुमच्या? काय झालं आपल्या घरातली ऑनर सून आहे ना ती मग काय झालं ताई माझी गंगा दुसरीकडे वळवताय ते अरे हा भाऊजी का की कोबरा आहे थांब सगळं संपू नको एका वाक्यात इकडे यावं तुम्हाला काही कळतं का नाही काय झालं माझ्या भावाचं आहे ना ते सगळं आपल्या घरात येणार आहे गंगा ह्याच्यावर कुठं चपतावाय अहो अगे तुला केलेत कसं नाही मी त्या पोरीच्या भल्याचा विचार करतोय म्हणजे म्हणजे करू हा? नका करू मी खुश आहे सोंडूजींसोबत जरा 2 मिनिटं बाजूला तुला लक्षात येत नाहीये त्या सोंडूकडं तू नावाच्या शेवटी जो जी दिलायस ना तेवढाच आहे फक्त बाकी काय नाही आहे असं बोलतो असं काय नाहीये खूप काही आहे मी बघितलंय ए बायो खूप कला बघितलंय त्यांच्या कला आहे कलाकार आहे कलाकार माणूस आहे सोंडूजी अगं बाजारातून जिन्नस आणणं ही कला नाही आहे ती गरज असते माणसाची त्याला गेल्याला पाहिजे 2 टायमाला म्हणून तो जातो कळलं काय तुला तसं नाही. काय तुझ्या लक्षात नाही येत आहे बारका आवाज करून लय गणतीस तू लक्षात घे अगं, काय आहे तुला सांग मुद्दा लक्षात घे
थांब जरा बाय माझ थांबा. मुद्दा लक्षात घे काय आहे मुद्दा काय आहे जेव्हा आपण डबक्यात राहत असतो ना तेव्हा आपल्याला बेंडूक मोठा वाटत असतो जेव्हा आपण समुद्रात जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की देव मासा मोठा आहे. उद्या लक्षात घे हा मांडी मँडी 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 तुझी सेटिंग लावतो तू माझं करेक्शन कर वासाड्या नाही, नाही, sorry, sorry. घबरा ना मांडी तर मांडी ना अय, मांडी. उद्या हा मांडी जर उद्या देव मासा निघाला समुद्रावर राज्य करशील. हो भाऊजींनू हा. तो देव मासा असेल ना तर मी बोंबील आहे. चॉईस मधली गरिबी वहिलीस ही यायची लायकी म्हणून मी म्हणतो काहीतरी वेगळा विचार कर. मी काय म्हणतो भांडवंडी करूयाच नको डायरेक्ट आपण दूध का दूध पाणी का पाणी करूया. चालेल. त्याच्यासाठी वर परीक्षा घेऊया. हो कशाला हा, वर परीक्षा घेतली पाहिजे. उद्या ह्या पोरीला वाटायला नको की बाबा मी दुसऱ्याला संधी नाही दिली. हा, असं वाटू शकतं काय गंगा. बरोबर आहे नाही म्हणजे अगदीच तसं नाही थोडं थोडं बरोबर आहे म्हणजे भाऊजी थोडस बरोबर बोलताय नाही, बरोबरच बोलतो म्हणजे बरोबर. गंगा तुला माझा विश्वास नाही तसं नाहीये नाही नाही राहू दे तसं असेल ना ताई तर स्पर्धा झालीच पाहिजे आता. झाली पाहिजे. आम्ही आता दाखवून देणार मी कसं करेक्ट आहे माझ्या गंगासाठी ते. माझा भाऊ स्पर्धा खेळणार बाबू माझा स्पर्धा हा, घे. हे, बाय. सगळा बुलबुली झाला इकडून. चांगलं स्पर्धा खेळणार स्पर्धा खेळ आणि जिंकून ये. मी काय म्हणतो होय आता लगेच स्पर्धेला सुरुवात करूया. होय. सुरुवात नावापासूनच करूया. होय. म्हणजे कसं होईल काय तर कळेल दूध का दूध पाणी का पाणी. बरोबर ना. मी गुण घेते तू हुकाना घे. यस उकाना जर लग्नात असताना सुरुवात काय करायची नावापासून सुरुवात करायची. बाय लक्षात घे जसं लग्नात तू नाव घेणार आहे ना तसं नाव घे. पाहिलं लाजली लाजली नाव घेतलं तर पहिल्या नावात सोंडूचं नाव घ्यायचं दुसऱ्या नावात मँडी, मँडी. हा तेच ते ह्याचं नाव घ्यायचं. चालेल चालेल याचं नाव चांगलं वाटेल त्याला 1 मार्क मिळणार. हो चालेल श्रीदेवी रेडी आहेस तू. वय वय रेडी म्हणजे बरं किसून किसून आलं झालं छोटं वा चांगलं आहे. किसून किसून आलं झालं छोटं सोंडूजींचं नाव घेते मंगळसूत्र मोठं एक नंबर एक नंबर. चांगलं आहे. माझं सांगा हा आता त्याचं घे. हा किसून किसून आलं झालं छोटं किसून किसून आलं झालं छोटं मँडीजींचं नाव घेते मंगळसूत्र मोठं वा, वा. चालेल चालेल मला चालेल. काय वाटतंय तुला आता काय दोन्ही वाटतंय. छान वाटतंय दोन्ही छान वाटतायत. दोन्ही छान वाटतायत चालेल चांगलं आहे मग दोघांना 1 मार्क. सोंडू एक मांडी एक. रे कोण आलं. हो ताई नाही, बोलते नाही, गुण दिलं गुण दिलं. हे माझं गुणपत्रक ओरडलं होय. मला वाटतं सिलेंडर वाला आला. नाही पुढं पुढं पुढं. हा, हे झालं. बरं ठीक आहे दुसरा प्रश्न लगेच. उंची 5 फूट 8 इंच. 5.8. जरा 2 मिनिटं. हा. आम्ही काय पट्टी घेऊन उभे आहे नाही. जास्त सांगितले असते का मी मोजणार नव्हतो वासाडे जिंकायचं नाही तुला खोटं बोल ना थोडंसं. सॉरी दोघांना 1 मार्क. तिसरा प्रश्न लगेच. हा. हा बाय तुझ्यासाठी. माझ्यासाठी लक्ष दे हा लक्ष दे. कुर्ले केस की सिल्की केस. कुर्ले केस सोंडू 3 मांडी 2. जा, जा, जा. पुढचा प्रश्न लगेच. हा हा. तयार राहा. हा, तयार आहे. बॉडी माझी क्लीन आहे. माझी पण क्लीन आहे. गावला थांब. गावला. नाही चिटिंग नाही करायची. काय चिटिंग आहे चिटिंग नाही भाऊजी आहे म्हणून तुझी बाजू नाही घेणार मी. मी काय केलाय मला बाय तुला म्हणून सांगतो याचा एक अपेंडिक्स डॉक्टरनं काढला नाही. सोंडूजी तुमचं तुमचं हे अपेंडिक्स काढलाय सोंडूजी आता आपला संसार कसा होणार सोंडूजी आपल्या अंगणामध्ये छोटा सोंडू छोटू सोंडी कोण कधी कसं खेळणार सोंडूजी लग्नाला अर्थ नाहीये आपल्या आता अगं बाय गंगा वाहू नको 2 मिनिटं ऐक. तू लय चुकीचा आणि लांबचा विचार करतेस. अपेंडिक्स पोटात असतो असला काय नसला काय फरक नाही पडत. अपेंडिक्स आणि लग्नाचा काय संबंध नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं नाही आहे. अरे भाऊजींचं काय ऐकू नकोस ते तिकडे होते तेव्हा आता बोलत नाहीत गप्प बसलेत. बोला आता. नाही बरोबर आहे त्याचं बरोबर आहे. ते क्लीन आहेत सोंडूजी क्लिअर आहे गाडी एकदम ओके आहे ॲव्हरेज पण चांगला देते. कसा एक बारका वायसर गणला होता ना तो काढला नाही त्याला काही टेन्शन नाही. पण सांगायचा मुद्दा काय होता माझा जर ह्याच्या बॉडीमध्ये 100 गोष्टी असतील तर ह्याच्याकडे 99 आहेत. म्हणजे उद्या कोणी विचारलं की बाबा अपेंडिक्स आहे काय तर हा अभिमानानं होय म्हणू शकतो हा नाही म्हणत. त्यामुळे 1 मार्क याला जातो. सोंडू 3 मांडी 4. मी काही येडबिडत झाला काही जरा हित यावा त्याला जिंकवाय आला हो तुम्ही. जिंकवायला आपल्या बाबूला जिंकवायचं आहे ना. होय बा. नीट प्रश्न विचारा पचपचित प्रश्न नका विचारू. होय करतो. चला पुढचा प्रश्न. आता मी सामान्य ज्ञानावर जरा फिरकतो हा काय लक्ष द्या. सोंडू हो मला सांग मँडीच्या आईशीचं नाव काय. अरे हा काय प्रश्न आहे हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. याच्या आईचं नाव मला कसं माहित असेल भाऊजींनो. बघा सगळ्यांनी बघा हल्लीचा समाज अज्ञान उघडं पडायला लागलं ना की असा अंगावर धावून येतो. हा, भडकतो. गबस वाचाड्या काय गब्बस माहित नाही तर माहित नाही सांग ना. माहित नाही काय मला माझ्या आईचं नाव विचारा मी सांगेन लाता म्हणून. त्याच्या आईचं नाव मी कसं सांगणार. आधी माहित नाही ते सांग म्हणजे तुझं मार्क जातील. नाही मला माहित. नाही माहित ना तुझे मार्क गेले. हो, थांबा. ऐका तरी त्याचा. काय ऐकण्यासारखं काय आहे काय त्याचं. मांडी तू मला सांग सोंडूच्या आईशीचं नाव काय. लता. मी आता बोललो तर ऐकलं ना त्याने. अरे
ऐकलं म्हणजे हुशार आहे ना तो, त्याचे कान जिवंत आहेत, त्यानं दाखवलं ना की तो हुशार आहे, हजर जबाबी आहे, त्यानं ऐकलं आणि त्याला मार्क मिळालाच पाहिजे. बरोबर बरोबर. त्याला म्हणजे त्याचा एक मार्क त्याला वाढव. द्या द्या द्या. सोंडू 3 मांडी 5. बस. पुढचा प्रश्न. आता बस झालं. मी काय म्हणतो, आता तुमचे प्रश्न बस झाले. बस झाले काय? आता एकदम डायरेक्ट स्पर्धेला सुरुवात करायची. आता काहीतरी डान्स वाजणार आणि ही सांगणार कोणी चांगला डान्स केला तर त्याला गुण मिळणार. बस झाले प्रश्न बिश्न. आज ना म्युझिक वाजेल. हा बाई काय तर म्युझिक वाजेल. म्युझिक. बाय 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 गंगा सांग लवकर. सोंडूजींनी खत लावला. सोंडू 4 मांडी 5. वा वा कदलं ना काय. बाय, हे बघ लग्नानंतर पैसे महत्वाचे असतात. हा विचार कोण किती पैसे कमवते ते विचार. त्याचं टेन्शन नाही. आई माझा बिझनेस आहे, चहाचं दुकान आहे, सोंडूची चाय म्हणून, काय टेन्शन नाही. तसं माझं पण टेन्शन नाही, मी पण नोकरी करतो ना. नोकरी करतो चांगला आहे. पाहिजे बिझनेस वाला. सोंडू 5 मांडी 5. एकदम टाय झालाय, सामना टाय झालेला आहे. सामना टाय नाही होणार. सामना टाय नाही होणार. कोणतरी जिंकलं पाहिजे आणि कोणतरी हारलं पाहिजे. आता पोरगीचं लग्न कसं होणार मग? तिला चॉईस मिळाला पाहिजे ना काहीतरी. आता करायचं काय? मी आता पुढचा काहीतरी तोडगा काढतो. प्रश्न आहेत ना मॅडम? आहेत ना. नीट आहे का? समजा तुझा उद्या बिझनेस बंद पडला आणि तुझी नोकरी गेली. तुम्ही सगळे उघड्यावर आलात. उघड्यावर. तर या पोरीचं पोट कसं भराल? टेन्शन नाही गंगा, मी भुंग्याची मिमिक्री करेन आणि पैसे कमवून तुला छान खुश ठेवेन. कसं काय रे बाबा? असं काय बघायचंय? सावका भुंगाची मडला असता. तू यंदा काय करणारच की आम्ही समजून घ्यायचंय? नाही मी करणार आहे. मिमिक्री तर माझ्यासमोर काढला ना त्यांनी. अच्छा. त्याला आता असं खदले होते ते बघा. कर कर. बाजूला बाजूला. गंगा गंगा आता तू पाहिजे होणार माझी, मी तुझा होणार. आपण लग्न कर. इकडे जवळ ये जवळ लाजू नको. ये डोळे बघ. आता तू आणि मी आपण लग्न करायचं. काय काय रे? मजा मी तसाच आहे. मी अंगात नाही आले, मी रंगात आलो. ये जवळ ये बघू नको. इकडे अरे मैं गोनू ये. काय विचारलंस तू त्यांना? मैं गोनू. खुला आहेस तुला अक्कल आहे? म्हणजे खरं तर मी सेन्सॉर आहे म्हणून खुला बोलतोय. 2 शब्द माझ्या मनात आहेत. आता काय करशील? आता काय करशील मला सांग. ते सगळे पळून गेले. ये देखो सुनो भैया, मोहब्बत थी इसलिए जाने दिया. जिद होती तो भाव में होती, समझे भैया. हातात काय नाही म्हणून जिवंत आहेस. कुऱ्हाड असती ना तर मानेवर असती. हे माझं वर्जन आहे. कळलं तुला? अक्कल आहे जरा तरी? नाही बरोबर. एवढा चांगला रोमॅन्टिक आवाज तू माझ्यासमोर काढशील आणि त्या पोरीला तुंबाडची म्हातारी ऐकून दाखवली. तुला लाज वाटते? नशीब तुंबाडचा म्हातारा केला नाहीस. तुला अक्कल आहे जरा तरी? खचला असशील आता. कसलं काय करू? कॉन्फिडन्स गेला असेल तुझा. कॉन्फिडन्स गेला. हो एका वेळी एकच कला सादर करायची असते. बरोबर. तू काय केलंस? तुझ्या टॅलेंटची बादली सांडलीस आहे. त्यामुळे सगळे प्रेक्षक वाहून गेले. कळलं काय? कळलं. मी पण तोंडावर पडलो. बरोबर. आता आपण काय करू? जास्त टेन्शन घेऊ नको. मग आपण काय करू? आता आपण वाडीत फिरू जरा. तू आलायस ना, माझ्याकडे आलायस ना, तर लग्न तर लावून देणार मी. चालेल. माझ्या माहितीप्रमाणे प्राजक्ता मालीचं लग्न आता ठरवायचं आहे. अच्छा. तर तिला काय एवढं इम्प्रेस करणं कठीण नाही. आपण काय करू? चालता एक धागा घेऊ आणि 2 शिंपल्या त्याच्यात टाकू. अच्छा. आणि दागिना म्हणून तिला खपवला ना की तुला त्याच्यावर फ्री म्हणून टाकू. चालेल. ती लगेच अरे असं दागिने दिसले की ती भुलते लगेच. मग काही टेन्शन नाही. तुम्हाला हो बोलेल ना? अरे मला घेऊन जा. क्या बात है. हास्य
हास्याचा हा भव्य मेळावा मला फारच आवडला. खूपच छान झाला परफॉर्मन्स. सोनाली ताई, खूप मजा आली. भव्य मेळाव्यातली ही तुरळक माणसं बघताना फार मजा वाटली. हायलाईट म्हणजे सुरुवातीचा शेंद्रूचा नाच, त्यात शेंडी असं काहीतरी गाणं होतं. अप्रतिम नाच होता तो. पण तुला टसल देणारा दुसरा बनेचा नाच होता. काहीच नाही म्हणजे पूर्ण स्किटभर तू नाचला असतास तरी चाललं असतं. म्हणजे तुझा भोंगाही फिका पडला तुझ्या नाचासमोर. इतका सुंदर नाच झाला तुझा. शिवाली ही जी प्रेमिका बघायला मिळाली, जी सोंडू जिनच्या प्रेमात होती, फार गोड होती. वर्ल्ड कप बद्दल तुझे म्हणालास तर आज फक्त प्राजक्ताकडे वर्ल्ड कप नाहीये, माझ्याकडे पण वर्ल्ड कप आहे. आणि सगळ्यात जिंकलाय वनिताचा वर्ल्ड कप, कारण तिच्याकडे गजरा सुद्धा आहे. त्यामुळे लवली, तू इतकी छान कोकणी बोलतेस मला माहिती नव्हतं. आणि कुठलीही बोली तू छान बोलतेस वनी. मस्त. पुढच्या वेळेला मेळाव्याला थोडा चांगला प्रतिसाद मिळू दे, पण आमचा प्रतिसाद असाच कायम भरघोस राहील. थँक्यू. तर मंडळी, हा हास्य संगम असाच वाहत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.